नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना? मित्रांनो, लग्नाचा निर्णय हा आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय असतो. मग ते प्रेमविवाह असो व अरेंज मॅरेज. लग्नाच्या बेडीत अडकण्यापूर्वी जोडीदाराला पूर्णपणे समजून घेणे भविष्यातील सुखी संसारासाठी अत्यंत आवश्यक आहे. अनेकदा जोडपी प्रेमाचा ओघात काही महत्त्वाच्या व्यावहारिक गोष्टींकडे दुर्लक्ष करतात, ज्याचा परिणाम नंतर वादात होतो. लग्नापूर्वी काही महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा केल्यास नात्यात पारदर्शकता येते. लग्न एक मोठे वचन आहे जे फक्त कपल्स एकमेकांना नाही तर दोन कुटुंब एकमेकांना करतात. पण हो, हा प्रवास सुरू होण्याआधी एकमेकांना काही खास प्रश्न विचारणं गरजेचं आहे. मग लव्ह मॅरेज असो वा अरेंज मॅरेज असो. काही प्रश्न जे वेळीच एकमेकांना विचारले तर पुढे जाऊन संसारात कोणतीही समस्या येणार नाही. नमस्कार मंडळी, मी चित्रा, तुमच्यासाठी प्रेरणेचा नवा आवाज आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे चित्राज व्हॉइस मराठीवर. इथे प्रत्येक शब्द तुम्हाला देईल नवा आत्मविश्वास, नवी ऊर्जा आणि यशाची प्रेरणा. इथे तुम्हाला मिळेल प्रेरणादायी विचार, सकारात्मकता आणि आयुष्य जगण्याची नवी ऊर्जा. चला तर मग सुरुवात करूया आपल्या या प्रेरणादायी प्रवासाला आपल्या मनापासून. नंबर 1, लग्नाकडून असणाऱ्या वास्तविक अपेक्षा. लग्नापूर्वी एकमेकांना विचारण्याचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुमच्या लग्नाकडून नक्की काय अपेक्षा आहेत. प्रत्येकाची संसाराबद्दलची एक वेगळी कल्पना असते. कुणाला लग्नानंतर खूप फिरणे आवडते तर कुणाला घरगुती शांत आयुष्य हवे असते. जोडीदाराची लग्नाबद्दलची विचारसरणी आणि तुमची विचारसरणी यात किती साम्य आहे हे जाणून घेतल्यास भविष्यातील वैचारिक मतभेद टाळता येतात. नंबर 2, करिअर आणि नोकरीबद्दलची स्पष्टता. लग्नानंतर दोघांनीही नोकरी करायची आहे की एकाने यावर आधीच चर्चा होणे गरजेचे आहे. अनेकदा घर आणि करिअर यांच्यात समतोल साधताना वाद निर्माण होतात. जोडीदाराला स्वतःच्या करिअरबद्दल किती महत्त्वाकांक्षा आहेत आणि ते घराला किती वेळ देऊ शकतील हे आधीच स्पष्ट झाले तर कामाच्या ताणामुळे होणारे वाद कमी होतात. नंबर 3, जबाबदाऱ्यांचे योग्य वाटप. संसार हा दोघांचा असतो, त्यामुळे घरातील कामे, मुलांची काळजी आणि आर्थिक जबाबदाऱ्या कशा प्रकारे विभागल्या जातील हे ठरवणे महत्त्वाचे आहे. कोणती जबाबदारी कोण सांभाळेल याचे स्पष्ट चित्र समोर असल्यास लग्नानंतर नात्यात तणाव निर्माण होत नाही आणि दोघांनाही एकमेकांचा आदर राखणे सोपे जाते. नंबर 4, आर्थिक नियोजन. पैशांच्या सवयी, बचत करण्याची पद्धत आणि खर्च करण्याचा आवडी यावर खुलेपणाने बोलणे खूप गरजेचे आहे. जोडीदाराला बचत करायला आवडते की खर्च करायला, तसेच दोघांच्या डोक्यावर काही कर्ज आहे का या गोष्टी लग्नापूर्वी माहीत असणे आवश्यक आहे. आर्थिक नियोजनातील पारदर्शकता लग्नानंतरचे मोठे वाद आणि गैरसमज टाळण्यास मदत करते. नंबर 5, मुलाबद्दलचे विचार करणे आणि नियोजन करणे. लग्न झाल्यावर मुले कधी हवी आहेत, किती हवी आहेत आणि त्यांच्या संगोपनाची जबाबदारी कोण कशी घेणार यावर चर्चा करणे भविष्यासाठी महत्त्वाचे असते. मुलांच्या संगोपनाबाबत आई आणि वडिलांच्या भूमिका काय असतील यावर संवाद साधल्याने नातं अधिक परिपक्व आणि मजबूत होते. नंबर 6, वाद सोडवण्याची पद्धत. प्रत्येक नात्यात वाद होतात, पण ते सोडवण्याची पद्धत महत्त्वाची असते. तणावाच्या किंवा वादाच्या परिस्थितीत तुमचा जोडीदार कसा वागतो, तो शांत राहतो की चिडतो हे जाणून घेणे गरजेचे आहे. मोठे निर्णय घेताना जोडीदाराची भूमिका काय असते हे माहीत असल्यास लग्नानंतरच्या कठीण प्रसंगांना सामोरे जाणे सोपे होते. नंबर 7, कुटुंब आणि नातेवाईकांशी असणारे संबंध. लग्न हे केवळ 2 व्यक्तींचे नसून 2 कुटुंबाचे असते. आपल्या कुटुंबाशी आणि सासरच्या लोकांशी जोडीदाराला कशा प्रकारे नाते ठेवायला आवडेल यावर लग्नापूर्वी बोलणे हिताचे ठरते. यामुळे भविष्यात नातेवाईकांमुळे होणारी किचकिच किंवा मनस्ताप टाळता येतो आणि कुटुंबात सखोला राखता येतो. नंबर 8, वैयक्तिक आवडीनिवडी आणि सवयी.
जोडीदाराच्या दैनंदिन सवयी, त्यांचे छंद, खाण्यापिण्याच्या आवडी आणि त्यांना कोणत्या प्रकारचे चित्रपट किंवा गाणी आवडतात हे जाणून घेतल्याने एकमेकांशी असणारे भावनिक नाते अधिक घट्ट होते. या छोट्या वाटणाऱ्या गोष्टी प्रत्यक्षात रोजच्या आयुष्यात एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी आणि एकमेकांना आनंद देण्यासाठी खूप मोलाच्या ठरतात. मित्रांनो, दररोज सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाऊ. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तवर स्वस्त रहा, मस्त रहा, आनंदित रहा. धन्यवाद.